शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमरण उपोषण. प्रतिनिधी भिकाजी दाभाडे. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जिल्हाध्यक्ष बुलढाणा गोपाल पाटील गव्हाळ दिनांक 11/2/2026 रोजी मेहकर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले असून त्या आमरण उपोषणातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ झाले पाहिजे. कापूस, हरभरा, तूर व रब्बी हंगामातील इतर पिकांना उत्पादन खर्च आधारित हमीभाव मिळाला पाहिजे. मागील वर्षाच्या सोयाबीन पिकांचा कंपनीने रोखलेला पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित झाला पाहिजे. सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळाली पाहिजे. सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे. सर्व लाडक्या बहिणींना 2,100 म्हणजेच 2100 रुपये महिना मिळालाच पाहिजे इत्यादी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण केल्या नसल्याने लोकशाही मार्गाचा अवलंब करून शेतकरी हिताच्या मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने गोपाल पाटील गव्हाळ यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार असे त्यांनी कळविले. शासनाने वरील विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्याच्या समस्यांचे निराकरण करावे. यापुढे देशाचा पोशिंदा शेतकरी याला आमरण उपोषण करण्याची वेळ भविष्यात येऊ नये याबाबत शासनाने उपाययोजना करावी. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह ग्रामीण तालुका प्रतिनिधी मेहकर भिकाजी दाभाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. पिकावर रब्बी पिकाचा हरभरा, तूर, गहू, कापूस याला सुद्धा भाव नाही. तर या असणाऱ्या हमी भाव म्हणजे म्हणता येईल की दीडपट हमी भावाच्या माध्यमातून सरकारनं या ठिकाणी शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजेत. कारण जी किंमत असणारी जी म्हणजे किंमत समिती असते किंवा शेतकऱ्याची मालाची किंमत ठरवणारी एक सांगणारी अहवाल देणारी एक समिती असते त्यानं सुद्धा तर 4 विद्यापीठाकडून ती शेतकऱ्याचा व म्हणजे म्हणता येईल की शेतकऱ्याला लागणारा खर्च या किमतीचा असणारा महत्त्वाचा असणारे मुद्दे त्या ठिकाणी मांडतात आणि मागतात ते त्या विद्यापीठाला आणि त्या माध्यमातून शासनाकडे असणारा सोपवतात. आमचं हेच मत आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने की शेतकऱ्याच्या असणाऱ्या मालाला
त्या शेतकऱ्याच्या खर्च आधारित दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे. आमची त्याच्यावरती पुन्हा चौथी मागणी की इथला जो शेतकरी आहे हा रात्रंदिवस शेतामध्ये काम करतो, राबतो. या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कर्जमाफी नाही, कबूल केलेली असणारी ती कर्जमाफी बी नाही. आणि जो मी आताच बोललो तो मुद्दा की गेलेली सोयाबीन खरडून गेलेली आहे यावर्षी शेतामध्ये असणारं सोयाबीन पिकलीच नाही असं म्हणायला चालते. त्या सोयाबीनच्या त्या असणाऱ्या शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे. आणि कापसाला भाव आहेत की आम्ही संविधानानं आम्हाला लोकशाही दिली, त्याच असणाऱ्या माध्यमातून आम्ही ह्या मागण्या या ठिकाणी मागतो. बाबासाहेबाच्या संविधानानुसारच असणाऱ्या मागतो. आणि ह्या मागण्या ज्या आहेत ह्या रास्त आहेत. आणि आमची म्हणजे म्हणता येईल की 6वी मागणी की इथल्या असणारी जी लाडकी बहीण आहे त्यांचे लाडकी बहिणीला 2100 रुपये महाराष्ट्र सरकारनं दिले पाहिजेत. मग तुम्ही त्यावेळेला लाडक्या आता बऱ्याच असणारं म्हणता येईल की मध्ये त्यांचे पैसे आले नाहीत, बऱ्याच असणाऱ्या महिलांचे पैसे बंद पडलेले आहेत. मग तुम्ही त्यावेळेला त्यांना सुरळीत पैसे दिले, मग मतासाठीच दिले का की महाराष्ट्रातल्या असणाऱ्या या सत्तेवरती पुन्हा बसायचं होतं तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्ही 1500 रुपये योजना असणारी लागू केली का? अनेक असणारे त्याच्यामध्ये असणारे किंतु परंतु निघतात. मग तुम्ही जसे 1500 रुपये या महिलेला प्रत्येक असणाऱ्या महिलेला दिले तसे या प्रत्येक असणाऱ्या या महाराष्ट्रातल्या महिलेला म्हणजे म्हणता येईल की ही शासनानं असणारी लाडकी बहीण म्हणून मानलेले आहे. तशी त्या संपूर्ण असणाऱ्या माझ्यासुद्धा बहिणी आहेत, त्यांना 2100 रुपये महिना हा महाराष्ट्र सरकारनं दिला पाहिजेत. याच असणाऱ्या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या समस्या घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि या इथे बसायच्या अगोदर आम्ही अनेक असताना म्हणता येईल की वेळा निवेदनं दिले. लोणार तालुक्याला दिले असतील, मेहकर तालुक्याला, शिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, बुलढाणा आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा असणारे आम्ही निवेदनं दिले. या उपोषणाच्या माध्यमातून जर आम्हाला समजा काही दिवसामध्ये ह्या मागण्या जर इतकी झाल्या नाही तर आम्ही डायरेक्ट असताना म्हणता येईल की मुंबईला आझाद मैदानावरती त्या ठिकाणी आमरण म्हणजे शेवटचे असणाऱ्या क्षणापर्यंत उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि महाराष्ट्र सरकारला म्हणता येईल की मायबाप सरकारला, कारण ते मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे, अधिकारी लोकांना सुद्धा विनंती आहे की आम्ही जे असणारे निवेदनं देतो, आम्ही या ठिकाणी उपोषण करतो, त्याची असणारी माहिती त्यांनी असणं योग्यरित्या पुरवली पाहिजेत. आणि महाराष्ट्र सरकारनं दखल घेतली गेली पाहिजेत. आणि शेतकऱ्याला ज्या असणाऱ्या ज्या शेतकऱ्याच्या म्हणता येईल की समस्या आहेत त्या समस्याचं निवारण बोलतो. आज या उपोषणासाठी प्रशासकीय अधिकारी यांनी काही भेट दिली का? साहेबांनी भेट दिली. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक पत्रावरती लिहून या ठिकाणी तुमच्या माहिती मागण्या या ज्या आम्ही मांडल्या या माध्यमातून आम्ही वरे असणारे पाठवतो आणि तुम्हाला एक पत्र देतो असं या ठिकाणी ते बोलले. आणि मडके साहेबांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मी तुम्हाला ह्या तुमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयानंतर पोहोचवल्या. त्यांनी आम्ही उपोषणाला बसल्याच्या अगोदर एक आम्हाला त्यांचं पत्रसुद्धा आलं होतं. आणि पण तरी आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलो कारण आम्हाला बसायचंच होतं. याच्या मागं बसायचं होतं म्हणजे की आम्ही तळमळून या ठिकाणी जे उपोषणासाठी बसलो ते शेतकऱ्यांचे कामं झालेच पाहिजेत. आता बरेच असणारे या ठिकाणी पुन्हा दुसरे असणारे कामं पेंडिंग आहेत. कोणी श्रावण बाळा येतो, कोणी अपंगावाला येतो, अनेक असणारे, कोणी घरकुलाचे पैसे पडले नाही, अनेक समस्या या ठिकाणी सांगतात. म्हणजे या समस्या ऐकून सुद्धा या ठिकाणी असं वाटते की अत्यंत परेशान आहेत सर्वसामान्य लोक असतील, शेतकरी असतील, कामगार, मजूरदार. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्या या ठिकाणी पुन्हा भेट देऊ आणि या ठिकाणी पत्र देऊन तुमचं उपोषण आम्ही थांबवतो आणि तुमचे लेटर म्हणजे पत्र म्हणजे तुमच्या मागण्या या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही महाराष्ट्र शासनापर्यंत